आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ तालुक्यात स्मार्ट मीटर बसविणे बंद करा अन्यथा आंदोलन। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा। संपूर्ण राज्यामध्ये विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास सर्वांचा विरोध असताना कवठे महांकाळ तालुक्यातील महावितरण कंपनीकडून अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने घरी कोणीही नसताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असून याला आमचा तीव्र विरोध आहे। स्मार्ट मीटर बसविणे बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर जबरदस्तीने ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत। सध्या ग्राहकांच्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी मीटर सुस्थितीत असताना व रीडिंग बाबत कोणतीही तक्रार नसताना कंपनीकडून स्मार्ट मीटर केवळ बड्या कंत्राटदारांना पोहोचण्यासाठी राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना लुटण्याचा डाव आखला जात आहे। ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी वीज बिल दुपटीने वाढून आलेले आहेत। याचा परिणाम ग्राहकांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे। सदरचे मीटर हे स्मार्ट मीटर नसून प्रीपेड मीटर असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे। स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तत्काळ थांबविण्यात यावे। ज्या ठिकाणी नवीन मीटर बसविलेले आहेत त्या ठिकाणी जुने मीटर ग्राहकांना बसवून द्यावेत। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास वीज ग्राहकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी दिगंबर कांबळे, अनिकेत कोष्टी, मच्छिंद्र पाटील, प्रतीक जाधव, राजेंद्र जगनाडे, सखाराम ओलेकर, सोमनाथ कांबळे, लखन घोरपडे व वीज ग्राहक यावेळी उपस्थित होते। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। राज्यभरामध्ये वीज ग्राहक अगोदरच जास्तीची बिले येत असताना कोलमडून गेलेला आहे। एकतर विजेचं काम सुरू येत नाही, असं असताना सर्वसामान्यांच्या माथी हे नवीन आलेलं स्मार्ट मीटर प्रीपेड हे माती मारण्याचं काम हे वीज महावितरण कंपनीकडून केले जात आहे आणि राज्यभरामध्ये ह्या सगळ्या प्रकरणाला विरोध आहे। आणि असं असताना सुद्धा अनेक वेळेला विधिमंडळामध्ये सुद्धा ह्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे। असं असताना सुद्धा कवठे महांकाळ तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बदलण्याचं धडाक्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। पाठीमागच्या वेळेला कवठे महांकाळ येथे आदरणीय इथले विद्यमान आमदार रोहितदादा पाटील यांनी आमसभा घेतलेली होती। त्या आमसभेमध्ये जनतेनं सांगितलं की आम्हाला स्मार्ट मीटरची गरज नाही, आमची जी मीटर आहेत ती सुस्थितीत आहेत, त्यामध्ये रीडिंग चांगल्या पद्धतीने येते, आमची बिलं व्यवस्थित येत आहेत, तर आम्हाला स्मार्ट मीटरची गरज नाही आणि कुणी आमचं बदलता कामा नये अशा पद्धतीच्या सर्वांनी मागणी केल्यानंतर आदरणीय रोहितदादा पाटलांनी संबंधित विभागाला सूचना केल्या की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणावरही स्मार्ट मीटर लादता कामा नये। असं असताना आमसभेला अजून महिना पूर्ण झाला नाही तोपर्यंत यांनी मात्र ह्या सगळ्या स्मार्ट मीटर बदलण्याचा हा धडाका घातलेला आहे आणि ह्याचा विरोध म्हणून आज आम्ही सर्व वीज ग्राहक एकत्रित येऊन आज आम्ही कवठे महांकाळच्या महावितरण विभागाला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना इशारा दिलेला आहे हे जी काही जुनी मीटर काढून तुम्ही जी काही चांगली सुस्थितीत असणारी, चांगलं रीडिंग दाखवणारी आणि चांगल्या पद्धतीनं चालणारी ही जी चांगली मीटर काढून तुम्ही जी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर ही जी काही ग्राहकांच्या माती मारलेल्या आहेत ही तातडीनं काढून घ्यावीत, अन्यथा ती काढून फेकण्यात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र असा आंदोलनाचा इशारा आम्ही आजच्या निवेदनामध्ये त्यांना दिलेला आहे। आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की ही जी वीज ग्राहक आहेत हे शेतमजूर आहेत, कामगार आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत। ह्या सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड प्रमाणात मोठा ह्याचा सगळा आर्थिक बोजा पडणार आहे। आता ज्या ज्या ठिकाणाला महिन्यापूर्वी ज्यांची 2 महिन्यापूर्वी जे काही स्मार्ट मीटरचं बसवण्यात आलेले आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली। त्यांनी आम्हाला सांगितले की पूर्वी गेल्या 2-3 वर्षात जर तुम्ही आमचं बिलं बघितली तर 500-600 रुपये बिल यायचे, आता आम्हाला 1000 आणि 1500 रुपयाची बिलं आलेली आहेत आणि ही जी बिलं वाढून येत आहेत याला कोण कारणीभूत आहे? तर आमची विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या बड्या भांडवलदारांना, कंत्राटदारांना मोठं करण्याचं जे काही राज्य सरकारचं धोरण आहे, हा जे काही कुटील कारखाना डाव आहे हा हाणून पाडला पाहिजे सर्वसामान्य ग्राहकांनी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये मीटर बसवून घेता कामा नये। आपले जे चालू मीटर आहे ते चांगल्या पद्धतीचं मीटर चालत आहे त्याच्या पद्धतीने ते मीटर चालूच ठेवावं
अशा पद्धतीचं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी तातडीनं येणाऱ्या काळामध्ये ही सर्व मीटर जी बदललेली आहेत ती सुद्धा काढून घ्यावीत आणि जुनी जशी तशी मीटर बसवावीत. कुणाला तर खुश करण्यासाठी, कुणाचं तर दुकानं चालवण्यासाठी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य ग्राहकांना तुम्ही असं लुटणं हे अजिबात बरं नाही. अशा पद्धतीचा त्यांना आम्ही निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे. त्यांना सांगितलेला आहे की तातडीने सगळी काढून घ्यावीत आणि नवीन बसवण्याचं तुम्ही जे काही चाललेलं आहे हे सगळं बंद करावं. राज्यभरामध्ये याला विरोध आहे आणि राज्यभरामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन यामध्ये होणार आहे. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.